आताही बघा तुम्ही, म्हणजे इथे मागचे आमचे 4 नगरसेवक होते आणि इथं पुन्हा 4 नगरसेवक आमचे निवडून येणार। महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय। अशातच रविवारी शहरात उमेदवारांनी जोरदार प्रचार केल्याचं पाहायला मिळालं। प्रभाग क्रमांक 12 येथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले। प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपच्या चिन्हावर अमृता म्हेत्रे, अपूर्व खाडे, पूजा पांचाळ आणि डॉक्टर निवेदिता एकबोटे निवडणूक लढवत आहेत। केंद्रीय मंत्री मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रभाग क्रमांक 12चे भाजप उमेदवार, भाजप आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या पदयात्रेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। प्रभाग क्रमांक 12 भाजपचा बालेकिल्ला असून आमचे 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास मोहोळ यांनी यावेळी डिजिटल प्रभातशी बोलताना व्यक्त केला। आताही बघा तुम्ही, म्हणजे इथे मागचे आमचे 4 नगरसेवक होते आणि इथं पुन्हा 4 नगरसेवक आमचे निवडून येणार। नाही, निश्चितपणे पुण्यामध्ये सगळीकडे खूप चांगलं वातावरण आहे आणि पुणेकर, मी तुम्हाला सांगतो की पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवरती विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत। मी शहरामध्ये ज्या भागामध्ये फिरतोय अत्यंत सकारात्मक प्रतिसाद आहे। आताही बघा तुम्ही, म्हणजे इथे मागचे आमचे 4 नगरसेवक होते, त्यांनी 4 वर्ष जे काही 5 वर्ष काम केलं। आमचे आमदार जवळजवळ इथं 5-6 वर्ष आमदार त्यांनी सिद्धार्थजींनी काम केलंय। राज्याचं देवेंद्रजींचं सरकार, मोदीजींचं केंद्रातलं सरकार, त्यामुळे पुणेकरांनी एक नक्की केलंय की पुण्याचं भविष्य हे भाजपच्याच हातात सुरक्षित आहे। पुण्याचा मतदार हा विचारी आहे, तो फार विचार करून मतदान करतो, तो विकासाला आणि पुण्याच्या भविष्याला मत देतो आणि म्हणून पुण्यात आता मी तुम्हाला सांगतो कमीत कमी 120 ते 25 जागा आमच्या येथील महापौर भाजपचाच होईल आणि इथं पुन्हा 4 नगरसेवक आमचे निवडून येणार। मेट्रो संपूर्ण शहरभर किंवा उपनगरांमध्ये विस्तारतीये, मात्र पीएमएलचा प्रश्न अजूनही भिजत आहे, ट्रॅफिकची समस्या देखील आहे। त्याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं, आम्ही जे काय काम केलं ते लोकांसमोर ठेवलं आहे। इलेक्ट्रिक बसेस आणल्या, मेट्रोचा विस्तार केला, 32 किलोमीटर मेट्रो चालू झाली, भविष्यामध्ये 120 किलोमीटर मेट्रो सुरू होण्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाली। आम्ही सगळं करतो। 4000 बसेस पुढच्या 5 वर्षात ई बसेस, इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावरती येतील। राज्यात मुख्यमंत्री आमचे, देशात पंतप्रधान आमचे, त्यामुळे हे ट्रिपल इंजिनचं सरकार, महापालिका, राज्य सरकार, केंद्र, देशातील सर्वोत्तम शहर आम्ही पुण्याला करणार।